बोईसर येथील थीम कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना फीज वेळेवर न भरल्याच्या कारणावरून परीक्षेला बसून दिले नव्हते. कॉलेज व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे 2 विषयाचे पेपर राहिले होते आणि त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. फी न भरल्यामुळे परीक्षेपासून वंचित. आर्थिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांनी फीज भरू शकली नव्हती. याच कारणावरून कॉलेज प्रशासनाने त्यांना परीक्षेच्या दिवशी पेपराला बसू दिले नाही. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही मानसिक तणावात होते. विद्यार्थी अडचणीत असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला. त्यांनी कॉलेज व्यवस्थापनाशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि त्यांच्यावर होणारा अन्याय ठामपणे मांडला. या चर्चेनंतर कॉलेज मॅनेजमेंटने आपला निर्णय बदलत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवले आणि कॉलेजच्या चुकीमुळे राहिलेले 2 पेपर घेण्याचे मान्य केले. कॉलेज प्रशासनाने आश्वासन दिले आहे की विद्यार्थ्यांशी चर्चा करून उर्वरित 2 पेपराची तारीख आणि वेळ ठरवली जाईल, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या प्रकरणानंतर कॉलेज मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. पालकांनीही सकारात्मक भूमिका घेत आम्ही वेळेत फी भरू असे सांगितले. त्यामुळे फीचा प्रश्न मार्गी लागला. गरजू विद्यार्थ्यांना समजून घेण्याची गरज. अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमजोर असतात, मात्र शिक्षणात हुशार असतात. अशा विद्यार्थ्यांना फक्त फीसच्या कारणावरून परीक्षेपासून वंचित ठेवणे योग्य नाही. कॉलेज प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवावा अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते व प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे अमोल गर्जे हे विद्यार्थ्यांसाठी खरे आधारस्तंभ ठरले. कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न समजून घेतला, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि कॉलेज प्रशासनाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवले. आज अनेक ठिकाणी फीच्या कारणावरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असताना अमोल गर्जे यांच्या सामाजिक जाणीवेमुळे आणि तत्परतेमुळे थीम कॉलेजच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, अशी भावना विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली. अशा संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यांमुळेच आज अनेकांचे स्वप्न शिक्षणाच्या वाटेवर टिकून आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे, पालघर जिल्ह्यातील बोईसर शहराच्या लगत असलेल्या थीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता या ठिकाणी मी आहे. झालं असं होतं की काल काही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मला संपर्क केला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून की दादा आमच्यावरती अन्याय झालाय. मागचे 2 एक्झाम म्हणजे 2 पेपर आम्हाला शाळेतल्या शिक्षकाने देऊन दिले नाही. त्यांना कारण विचारलं असता त्यांनी मला सांगितलेलं होतं की आम्ही फीस न भरल्या कारणामुळे आम्हाला या ठिकाणी मेरा व्हिडिओ चालू आहे, माझा व्हिडिओ सुरू आहे. सर बाहेर आले, तुम्ही सरांशी बोला ना. सरांना बाहेर आणलो मी तुमच्यासाठी. नाही बोला, इथेच बोला. मी त्या गेटच्या बाहेर जाऊन बसणार आहे. सरांना बोलवलं मी. सर मी गेटच्या बाहेर जाऊन बसणार आहे. हा सर, ठीक आहे, अधिकार आहे, तुम्ही काय पण करू शकता. सरांना बाहेर बोलवलं तुमच्यासाठी. बरोबर आहे. हे बघा Senior सर. आहे सर. नमस्कार, मी अमोल. काय झालेलं सर, मागच्या काही दिवसाआधी आपल्या कॉलेजमध्ये तो व्हिडिओ सुरू आहे सर, त्याचं काय ते एवढं बंद कर, ते ठीक आहे. बघा मी तुम्हाला एक सांगतो सर, त्या विद्यार्थ्यांवरती झाला अन्याय, बरोबर आहे. ते बंद करायची सर काही आवश्यकता नाही. जे आहे ते आपण कायद्याने बोलतो, बरोबर आहे. काय विरोधात तू और आज उनसे लिखवा के लिए एक तारीख फिक्स की है कि उस तारीख को वो लेंगे, पेमेंट लेंगे जो बच्चा कुछ है. ठीक है, मुझे एक बात बताओ. नाही व्हिडिओ काढायचा अधिकार आहे. ठीक आहे, तुम्ही पोलिसांना फोन करता, तुम्ही करा पोलिसांना फोन, हरकत नाही. कमी करू पोलिसांना फोन. व्हिडिओ काढायचा माझा अधिकार आहे. ठीक आहे, बोला. माझा अधिकार आहे व्हिडिओ काढणे. पोलीस स्टेशन मध्ये पण व्हिडिओ काढू शकतो. ठीक आहे, हा चला. गोपनीय वस्तू कुठे नाही. त्याला म्हणायचं आधी तुम्ही आम्हाला लेटर द्या की आमची एक्झाम किती तारखेला घेतात. आता तुझी किती फी बाकी आहे? 17,000. तुम्ही फर्स्ट इयरला आहेत का? मग टोटल फीस किती आहे? 30. तुम्हाला किती फीस बाकी आहे? आणि यांची सर्वांची तुम्ही काय ठरवलं आता? ही तारीख 12 तारखेपर्यंत पण आता फक्त राहिला विषय तुमचा त्या एक्झामचा. किती एक्झाम कधी करेल आता त्यांच्याशी आपण बोलून घेऊ.
मी त्यांच्याकडून लेखी घेतो, कारण तुम्ही त्यांना लेखी देताय ना की तुम्ही 12च्या आधी फीस भरताय. बरोबर आहे, तुम्ही दिले लेखी, सर्वांनी दिलं. कॉलच केलेला आम्ही चालेल तुम्ही बस, पण ह्यांचं अजून फिक्स नाही म्हणून मी काय सांगितलं. अर्ध्यांना कॉल आला, अर्ध्यांना नाही आला. मग यांचं काय आहे? इसको कॉल आप कौन से ईयर में? फर्स्ट ईयर में? फर्स्ट ईयर सर्व. बरं, मग आता तुमची किती फीस बाकी आहे? माझं 27 बाकी आहे. आणि आणि यांची? ते बोलतात की म्हणजे पूर्ण फर्स्ट इयरलाच आहेत ना तुम्ही, तर अजून 2 वर्ष आहेत ना. आहे तिथं पाठच आहे. ते नाही नाही, ठीक आहे. चला ना, ते आहे का ते? आपल्या कॉलेजचं म्हणणं बोईसर शहरालगतच असलेल्या थीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता मी उभा आहे. झालेलं असं की या थीम कॉलेजमध्ये काही फर्स्ट इयर आणि लास्ट इयरच्या काही विद्यार्थ्यांवरती जवळपास आकडा होता 15 ते 20 विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला होता. फीज न भरल्या कारणामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं होते मागच्या 2 दिवसापासून. काल दुपारी विद्यार्थ्यांनी मला संपर्क साधला असता, मी त्यावेळेस बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्याशी माझा फोनवरती संपर्क झाला. त्याच्यानंतर आज मी बोईसरमध्ये आल्या प्रथमतः ह्या कॉलेजमध्ये आलो होतो. या कॉलेजच्या प्रिन्सिपलांशी मी काल बोललो होतो व त्यांना रिक्वेस्ट केली होती की विद्यार्थ्यांना आधी परीक्षेला बसून द्या, त्यांचा जो फीसचा जो विषय आहे त्या संदर्भात आपण बोलूयात. आज या ठिकाणी आलो असता त्यांच्याशी माझं बोलणं झालं असतं. प्रिन्सिपलांशी बोललोय, डायरेक्टरांशी बोललोय कॉलेजच्या. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवलेलं आहे. होते असं की विद्यार्थ्यांची काही गरिबी परिस्थिती असेल, काही विद्यार्थी असतात जे गरीब होतकरू विद्यार्थी असतात, त्यांची फीस मागे पुढे होते. पण असं नाही ना की एखाद्या विद्यार्थ्याने जर फीस भरली नाही तर त्याला परीक्षेपासून वंचित ठेवायचं. आता त्या संदर्भात पूर्ण प्रिन्सिपलांशी आणि डायरेक्टरांशी बोलणं झालं असतं. त्यांना मी सांगितलेलं आहे जे 2 पेपर तुमच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना देता आले नाही ते 2 पेपर लवकरात लवकर घ्यावे. आता जेवढेही विद्यार्थी होते ते सर्व आता एक्झाम चालू आहे आणि ते आता परीक्षेला बसलेले आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.